नमस्कार मंडळींनो, राम राम. चला बघा, सूर्य आज मकर राशीमध्ये प्रवेश करणार आहे आणि वातावरणामध्ये हलकं असं सदृश्य धुकं दिसत आहे. खूप नाही आहे पण हलकीशी. आणि आपले फुलं तर काही नाही आहे, म्हणजे आता हे फुलं जाण्याच्या तयारीत आहे. चला आता तर साफसफाई झालेली आहे, तर आता मी इथं रांगोळी काढणार आहे. तर आता रांगोळी काढते ना, 9 काढलेली आहे की आज मकर संक्रांत, त्याच्यामुळं ही रांगोळी मी काढलेली आहे. कशी वाटली अंगणातली रांगोळी? आता रंग तर नाही आहे आणि त्यामुळे म्हटलं आता जाऊ दे, आता अशीच आपण काढूया. तर इथं मी सुगड काढलेली आहे 4 ठिकाणी 4 आणि हे पतंग काढलेली आहे. म्हणजे आज जे मकर संक्रांतीच्या ज्या गोष्टी होणार आहे तर ते सर्व याच्यामध्ये आलेलं आहे. नातं तुमचं आमचं हळूवार जपायचं, नातं तुमचं आमचं हळूवार जपायचं. तिळगुळ हलव्यासंगे अधिक दृढ करायचं, तिळगुळ हलव्यासंगे अधिक दृढ करायचं. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. मकर संक्रांतीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. कुठं काय ते गजानन महाराज? हां, संक्रांतीच्या महाराज मंदिर नाही का आपल्या गावात? हा, काल संक्रांतीच्या शुभेच्छा द्या. मकर संक्रांतीच्या शुभेच्छा. मग मकर शुभेच्छा सगळ्यांना द्या सकाळी. याच्यात द्या ना शुभेच्छा तुम्हाला. मकर संक्रांतीच्या शुभेच्छा. अक्काच्या इकडं झालं आहे स्वयंपाक निम्मा अर्धा. मी येईपर्यंत पुरण घातलं आहे, सार झालेला आहे. तिकडं भात झाला असेल ना, भात ते खाली काय गुळवणी झालेली आहे आणि इकडं पीठ चाळून ठेवलेलं आहे. तर कसं आहे, पीठ असं जर एक म्हणजे असं कापड घ्यायचं आणि त्याच्यामध्ये असं पीठ चाळून घेतलं ना, कोंडा बाजूला होता, अधिक मऊ मैद्यासारखं होतं. सुगड पूजनला काय काय घेत आहे बघा इथं. आता डायरेक्ट सुगड पूजन हे आहे. हे कसलं आहे ग? हे गोड गोड काय? गुळ. गुळाचा कलर बदलला बाई, केशरी वेगळाच येऊ राहिलेला आहे. हा हे मका आहे, ज्वारी आहे, मका काय असेल, मका, वालाच्या शेंगा, गाजर, हरभरा, तीळ. ऊस नाही भेटला बरं का हिला, नाही तर ऊस पण असतं, बोरं पण असतात. ओंब्या नाही आणल्या का? ओंब्या कुठे? अच्छा, त्याच्या गहू टाकली. मकर संक्रांतीच्या दिवशी काळी साडी घालायची, म्हणून काळा ब्लाऊज, काळी साडी, त्याच्याबरोबर मॅचिंग काळं, हे काळं, हे पण काळं. पिलू कुठे गेलो होतं? इकडे. आणि आकाने सुद्धा नवीन साडी घातलेली आहे, जरी काठाची. हिला वापरायला काढायचंय का? मग काय ठेव घ्यायचं, त्याच्यापेक्षा वापरायला. सुगडला हे दोरे लावून देऊ का मी? देच तोपर्यंत मग ते होत येईल, मग नंतर मग मी ते वाटून घेईन. हे दोरे लावून घेते त्याचं. असं 5 वेळे मारायचे. 1, हा झाला 1, हा 2. सुगड पूजन कसं करता मी सांगते. 3, 4, 5. 5व्याला इथं अशी गाठ मारून द्यायची. तसं प्रत्येक बोळक्याला आताच भरायचे का नंतर भरायचे? नंतर भरायचे ना. तर बघा याच्यामध्ये काय काय राहतं, म्हणजे नाही मी पूजणार पण नाहीये. तर बघा याच्यामध्ये काय काय टाकतात. आता जेवढं काय अन्नधान्य तयार होतं, म्हणजे जेवढं मोसमामधलं, ह्या मोसमामध्ये जेवढं काही धान्य पिकतं ते सगळं आणून आपल्या त्या बोळक्यामध्ये भरायचं असतं. आणि एक प्रकारे म्हणजे त्या अन्नधान्याची आपण पूजाच केल्यासारखं आहे की नाही. तर मग आता ह्या मोसमामध्ये काय काय आता तुम्हाला माहितीच आहे.
हरभरा येतो, ऊस असतंच ऊस, आणि याच्यामध्ये टाकलेलं आहे बोळक्यामध्ये तिळगुळ ते गुळाला पण महत्त्व, तिळाला पण महत्त्व आहे मकर संक्रांतीला, म्हणून ते पण समाविष्ट केलेले आहे. गाजर आहे, पुन्हा गव्हाच्या ओंब्या, अजून ज्वारीच्या ओंब्या, हुरडा सुद्धा त्यामध्ये आपण टाकू शकतो. अजून ऊस पण, अजून भरपूर असं जेवढं काय होत असेल तेवढं. आता वालाच्या शेंगा पण घेतलेल्या आहे याच्यामध्ये, बोरं पण, असं म्हणजे फळाचा समावेश, धान्याचा समावेश आणि भाज्याचा समावेश असा त्रिवेणी संगम साधून याच्यामध्ये भरलं जातं. तर चला आता मी अक्काला कुरड्या वगैरे, चला सुगड पूजनला अजून खूप वेळ आहे, मग पर्यंत मी आता थोडी छान मदत करते. बोल ना, असं म्हणजे त्या फोनवर थोडीच बोलू राहिली. बोल. वाटी घ्यायची का ती डिश? मला वाटतं डिश नाही करायचंय, तू तिथं ठेवली. मी काय ठेवली जेवण लसूण. मला पण घ्यायचंय, सारखं इकडं मागायला आलं का तिला आरडत काय तिला 20 रुपयाला राहते, एवढं महाग राहते ते. 20 रुपयालाच पाहिलं होतं मी सप्त्यामध्ये. म्हटलं एवढं काय आपल्याकडं पूर्णची चाळणच नाही, तर पुढे घ्यायचं ते कशाला लागलं. आंब्या रसाच्या टायमाला करते, आंब्या रसाच्या टायमाला करते मी. चला आता आईचं सुगड पूजन चालू आहे, आता ती कशी करते बघूया आपण. गावरान पद्धतीने, गावाची पद्धत, कशी पद्धत असते आमच्या गावाची. ते आता सुगड घेतले, त्याला दोरे बांधले, तुम्ही आता बघितलंच. एक पाटा अंथरला. आता रांगोळी बिंगोळी ग. चला रांगोळी पण काढलेली आहे. आणि आता याच्यामध्ये बोळक्यामध्ये जे मी तुम्हाला म्हटलं ना, सर्व सुगडीला काय आपण टाकतो ते टाकायचं आहे. आता याच्यामध्ये हलव्याचे जे आहे ना ते पण घेतले, हलव्याचे तीळ. हे बघा, तर आईची ना अगदी साध्या पद्धतीने बरं का, साधं भोळं असं. आणि कोणतीही गोष्ट मनापासून केलं तर ते देवाला पोचलं जातं, बरोबर की नाही. मग ते साधं बोळ्या पद्धतीने मनापासून करते. चला आता ह्याच्यामध्ये हे जे सगळे मिश्रण आहे ते घेतलेलं आहे. ते सुगड कसं पूजलं जातं तर दाखवते मी. बायाला करते बाई व्यवस्थित आपलं. तर पूर्ण बोळकं भरायचं असतं. याला बोळकं म्हणतं, पण याला आहे ना आपण बोळकं नाही म्हणू शकत आजच्या दिवशी. आज याला सुगड म्हणायचं असतं. अका मग तुळशीला ग, हा ना, तुळशीला घ्यायचंच नाही, लक्षच नाही. तुळशीला पण करतात का? तुळशीला खण घेतात, पण या वर्षी कुठे लक्षच नाही मला. मग घ्यायचे ना. ते किती महाग देतो का ते खण? ते महाग तर जाऊ दे, पण मग घ्यायचे. काढतं त्याचा उपयोग होत नाही. पूजा झाली का पडा. तर धनधान्यांनी, फळांनी, भाजींनी, असं फळं जे आहे ती बाकीची जेवढी बाजारात ती या मोसमातली ते फळे, भाजी यांनी हे जे सुगड आहे ते भरलं जातं.
आणि आता याच्यानंतर करायची आहे पूजा. तर आता सुगड म्हणजे हे स्त्रीलिंगमध्ये येतं. ती सुगड होईल का का ते सुगड? ते सुगड. तरी हळदी कुंकू लावत आहे. आणि याचबरोबर अशा अन्नधान्य जे आहे त्यांची सुद्धा पूजा पण होत आहे. आज हळदीचा वापर नाही, पिवळं वस्त्र घालायचं नाही. हो का? आज हळद आज मस्त मी कुंकूच लावलंय. मग जेवणामध्ये नाही टाकायची का? जेवणात टाक. मग ते पण नको टाकू. हं? ते पण नको टाकू. आता याच्यानंतर आहे ना, आपण आता जो नैवेद्य बनवणार आहे पुरणपोळीचा, तर पुरणपोळीचा नैवेद्य सुद्धा द्यायचा असतो. तर आईने फक्त हळद लावलेली आहे. आईने फक्त हळदी कुंकू लावलेलं आहे का? तू तर म्हणे नाही हळद लावायची. हा ना, पिवळं नाही वापरायचं. मी जेवणात वापरतो ना, पिवळं नाही वापरायचं म्हणजे वस्त्र नाही घालायचे असं असेल. पिवळं वस्त्र. झाले आता पूजा, निवड दाखवायचा. आता काय म्हणायचं आणि काय मागायचं असतं ग? काय नाही, सुखाचं ठेव. हा का? बर. चला मग अच्छा हे नवऱ्यासाठी असते ना. ठीक आहे. अक्काची ही अशी पूजा झालेली आहे. आता 5 वाजता वावसायचं, देवांना वावसायचं. अच्छा, देवांना वावसायचं आणि त्याच्यानंतर ओटी भरण राहत हा ना बायांचं. पण आता इकडं आहे ना, इकडं तसे कोणी सहसा कोणाच्या घरी जात नाही. पण आम्ही भंडारदऱ्याला होतो ना, अरे बापरे, 25-25 बाया एकत्र सर्व करायचं. आणि ते खरं म्हणजे वेगळंच होतं, जीवनच वेगळं होतं. 25-25 सगळे ते बोळकेचं ते काय म्हणतात ना, ओटी भरण वगैरे पुन्हा यायचे, हे की नाही का करीता. ते असो, पुन्हा वडाची पूजा करायचं म्हटलं तर एकाच वडाला जायचं आणि बापरे एवढे आंबे. पण मुलांची सुद्धा खूप मजा व्हायची. इथं खेळामध्ये ना वाटत नाही, खेळामध्ये तर खरं राहतं का कसं समुदाय. चला आता अक्काने पूजा केलेली आहे, मी पाया पडते फक्त. जे अन्न त्याच्यामध्ये अन्नधान्य आहे त्याची पूजा केली मी. तर चला आता बाकीचं काम माझं आहे, धुणं राहिलेलं आहे, ते धुणं झाले. सगळंच झालं का ग? मग 10:30 वाजेपर्यंत 10:30 वाजले. फक्त पोळ्या राहिल्या. ते काय अर्धा तासात होती. चला भांडे काय पडले, किती घासू? राहू दे, तुला लय भांडायचं. चला आता काय फक्त पोळ्या राहिलेल्या आहे. चला आता पोळ्याला बसली आहे अक्का. मी बाजू का नको? नैवेद्य करायचे ना. पीठ मळलेलं कुठे का? मळलंच नाही अजून. देवाला थोडीशी सुगडायला. मकर संक्रांती विशेष मकर संक्रांतीच्या पौराणिक कथा काय म्हणजे जवळजवळ ते 4 सांगितल्या जातात. तर ते 4ही कथा मी तुम्हाला सांगते. अगदी छोटे खूप मोठ्या अशा नाही आहे. तर पहिली कथा आहे, पौराणिक कथेनुसार या दिवशी भगवान सूर्यदेव आपल्या मुलाला शनीला भेटायला त्यांच्या घरी जातात. शनी मकर राशीचे देव आहेत म्हणून ह्याला मकर संक्रांती देखील म्हणतात. आणि दुसरी कथा काय आहे, महाभारत युद्धाचे महान योद्धा आणि कौरवांच्या सैन्याचे सेनापती गंगापुत्र भीष्म पितामह यांना इच्छामूर्तीचा आशीर्वाद मिळाला होता. मग अर्जुनाचा बाण लागल्यावर या दिवसाचे महत्त्व जाणून आपल्या मृत्यूसाठी त्यांनी या दिवसाची निवड केली होती. भीष्मांना माहिती होते की सूर्य दक्षिणायन झाल्यावर माणसाला मोक्षाची प्राप्ती होत नाही आणि माणसाला मृत्यू लोकात पुन्हा जन्म घ्यावा लागतो. महाभारताच्या युद्धानंतर जेव्हा सूर्य उत्तरायण झाले तेव्हा भीष्म पितामहाने आपले प्राण सोडले. आता तिसरी पौराणिक कथा म्हणून काय, तर धार्मिक मान्यतेनुसार संक्रांतीच्या दिवशी आई गंगा स्वर्गातून राजा भगीरथाच्या मागे मुनी कपिल यांच्या आश्रमातून होत गंगासागरमध्ये पोहोचली.
पृथ्वीवर अवतरण झाल्यावर राजा भगीरथ यांनी गंगेच्या पवित्र पाण्याने आपल्या पूर्वजांचे तर्पण केले होते. या दिवशी गंगासागर येथे नदीच्या काठी भव्य मेळाव्याचे आयोजन केले जाते. आणि चौथी कथा आहे, आई यशोदाने अपत्य प्राप्तीसाठी ह्याच दिवशी उपवास केले होते. या दिवशी बायका तीळ आणि गुळ इतर बायकांना वाटतात. असं म्हणतात की तिळाची उत्पत्ती भगवान विष्णूपासून झाली होती, म्हणून याचा प्रयोग पापाने मुक्त करतो. तिळाचा वापर केल्याने शरीर निरोगी राहते आणि शरीरात उष्णता निर्माण राहते. मकर संक्रांतीला महाराष्ट्रात नुसतेच संक्रांत म्हणतात. मकर संक्रांती, उत्तरायण, माघी संक्रांती, ज्याला पश्चिम बंगालमध्ये मोकोर सोनक्रांती म्हणूनही ओळखले जाते आणि नेपाळमध्ये माघे संक्रांती. येथे संक्रांती म्हणजे हस्तांतरण. हा दिवस सूर्याचा मकर राशीत संक्रमण दिवस मानला जातो. आता हिंदू दिनदर्शिकेमध्ये सूर्य उत्तरेकडे सरकतो. सूर्य या देवतेला समर्पित अनेक स्थानिक बहुदिवसीय उत्सव संपूर्ण भारतात आयोजित केले जातात. पण आपल्या महाराष्ट्रामध्ये हा सण 3 दिवस साजरा करतात. यास पहिली असते भोगी, नंतर असते संक्रांत आणि संक्रांतीच्या नंतर असते कर म्हणजेच काय, किंक्रात. आता संक्रांतीला आपल्या आप्तस्वकीय किंवा मित्रमंडळी असेल त्या लहान मुलांना तिळगुळ आणि स्त्रियांचं वाण वाटून तिळगुळ घ्या, गोड गोड बोला असे म्हणून शुभकामना सुद्धा दिली जाते. आणि ह्या दिवसापासूनच हळदी कुंकाला सुरुवात होते. तर रथसप्तमी हा संक्रांतीच्या हळदी कुंकवाचा शेवटचा दिवस असतो. आणि बघा आता बोरे पण मुबलक प्रमाणात असतात. ह्यावेळेस लहान मुलं सुद्धा न्हाली जातात, म्हणजे बोऱ्याचं स्नान केलं जातं. तर किती म्हणजे संक्रांत म्हणायला हे फक्त 3 दिवस असतात, पण त्याच्या निगडीत जेवढे कार्यक्रम असतात हळदी कुंकू, बोरन्हाण, तर हे जवळजवळ रथसप्तमीपर्यंत म्हणजे जवळजवळ 15-1 दिवस तर कार्यक्रमाचा संक्रांतीचा असतो. आपण असं म्हणू संक्रांतीचा सण असतो असं म्हणू की नाही. तर चला आता आमचं चालू आहे आता हे नैवेद्य करायचे काम. आता हे नैवेद्य मी आता काय करणार आहे, प्रत्येक देवाला देणार आहे, म्हणजे नैवेद्य भरून घेणार आहे. आणि मग नंतर माझ्या घरी सुद्धा मी एक नैवेद्य घेऊन जाणार आहे देवीला. हॅलो, तर ते संत पेटीत वाचलं काय गं, पाठवलं होतं ते तुझ्यावालं. चांगलंय ना. ते काही करू पडले. चला आता नैवेद्य झालेला आहे आणि आता आपण सर्व देवांना घेऊन येऊ आणि दाखवू. 11:30 झाला तिचं स्वयंपाक. चला आता काकांना वाढून द्यायचं आहे. आज वारा इतकं सुटला आणि मस्त ऊन घेत होते मी. चला आता काकांना ताट करत आहे आणि चला एक एक पदार्थ आता मस्तपैकी ताटामध्ये सजणार आहे. गुळवणी टाकली ना याच्यात. आता हे साजूक तूप, पुरणाची पोळी, कुरडई, भजी, घ्या भात राहिला. पहिल्यांदी नैवेद्य गजानन माऊलीला. चला आत्ताच आमचं जेवण झालं इतक्यात. आणि मकर संक्रांतीला तुम्ही काय काय गोड पदार्थ केला नक्कीच कळवा. सगळ्यांनी पुरणपोळीच केली असेल, पण तरी पण हां. आणि वातावरण बघा ना, अजिबात म्हणजे हेच नाही आहे, असं ऊनच लागत नाही, असं ऊनच वाटत नाही असं. आणि बरं मी आता ना उन्हातच भांडे घासून घेते सगळे, म्हणजे छान. आता संध्याकाळी काय पतंग उडवले जातात का काय बघूया. आमच्या इकडं फारसे पतंग नाही उडवले जात, आणि त्याच्यामुळं मग उडवले तर मग होईल आपला एक छोटासे